नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर खरंच या चॅनलवरचे एपिसोड आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपले एपिसोड रिव्ह्यू हे मालिकेत दाखवल्याप्रमाणेच असतात. त्यात कोणताही एक्स्ट्राची बनावट स्टोरी नसते. तर मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला बघायला मिळते की मीरा आणि तिच्या बाबांना अथर्वने लिंबाच्या रसांचा कसा प्रकार केला हे सांगत असते. मीरा घाबरून तिच्या बाबांना विचारते, बाबा आता पुढे काय करायचं? मंजिरीला संशय तर नाही येणार ना? त्यावर तिचे बाबा तिला दिलासा देत म्हणतात, नाही बाळा, संशय नाही येणार, कारण ते द्रव्य हळूहळू काम करतं आणि जोपर्यंत तिला संशय येईल तोपर्यंत खूप वेळ झालेला असेल. मी तुला सांगतोय, अगदी मी सांगितल्याप्रमाणेच सगळं घडणार आहे. तिची शक्ती फक्त 12 तासांसाठीच नष्ट होणार आहे. त्यानंतर तिची शक्ती परत येईल. त्यामुळे हे काम आपल्याला आजच्याच करायचं आहे. तेव्हा मीरा त्यांना सांगते की हो बाबा, ताईचं तिला आता इथपर्यंत आणायचं चाललं आहे. ती त्याच प्रयत्नात आहे. त्यावर तिचे बाबा म्हणतात, जा बाळा, आता लवकर जा, आपल्याला अजिबात टाईम वेस्ट करून चालणार नाही आहे. तेव्हा इकडे मंजिरीच्या खोलीत माया येते. माया विचारते, मॅडम काय चाललं आहे आणि हे परातीत लिंबू काय आहेत? तेव्हा मंजिरी तिला म्हणते, ते जाऊ दे, मला आधी सांग की मीरा कुठे आहे? ती कुठे दिसली ना तर लगेच मला कळव. त्यावेळी माया विचारते, काय झालं मॅडम? अच्छा, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडला आहे? पुढे माया सांगते, मी जेव्हा मीराला बघितलं तेव्हा ती अनन्याच्या रूममध्ये डोकावून बघत होती. मला वाटलं ती वेदाला बघत असेल, पण तिथे वेदा नव्हती. अनन्या ही लिंबाची परात घेऊन बाहेर आली आणि तिच्यासोबत अथर्वही होता. म्हणजे अथर्व, मीरा आणि अनन्या हे तिघंही प्लॅनमध्ये सामील आहेत. तेव्हा मंजिरी चकित होऊन विचारते, कसला प्लॅन? मंजिरी पटकन ती लिंबाची परात उचलते, बघते आणि मनात विचार करते, हे लिंबू मी माझ्या पायाखाली चिरडले, म्हणजे म्हणजे या लिंबाचा रस माझ्या रक्तात भिनला तर नसेल ना? मला काही होणार तर नाही ना? यांच्यात विष तर नसेल ना? पण नाही, ते कशाला असं करतील? त्यांना तर माहीत आहे की मला विषाने काही होणार नाही. हे ऐकून माया विचारात पडते आणि मनात म्हणते, काही होणार नाही याचा नक्कीच काहीतरी झालं यांना. इकडे मीरा घरी येते तेव्हा अंबिका हॉलमध्ये तिचीच वाट बघत असते. मीरा तिला विचारते, ताई झाली का तयारी? त्यावर अंबिका सांगते की ती तिचीच वाट बघत होती. मीरा पुढे विचारते, मंजिरीची शक्ती कमी झाली असेल ना? तेव्हा अंबिका चिंतेत पडते आणि म्हणते, हो, पण तेच कळत नाही आहे ना गं. कारण जर तिच्या शक्ती कमी झाल्या असत्या तर आपल्याला काहीतरी संकेत नक्कीच मिळायला हवा होता आणि आपल्याकडे फक्त आजचीच रात्र आहे. या दोघांचे हे बोलणं चालूच असतानाच तेवढ्यात वेदा धावत धावत तिथे येते आणि आई अशी हाक मारते. तेव्हा त्या दोघींच्याही लक्ष वेदाकडे जाते आणि त्या तिच्याकडे बघू लागतात. वेदा धावत धावत येते आणि मीराला मिठी मारते. ती बोलते, आई, तू कुठे होतीस? मी तुला शोधत होते. हे ऐकून मीराला रडू कोसळतं. मीरा तिची समजूत काढत विचारते, वेदा, तू खरंच मला शोधत होतीस? तेव्हा वेदा बोलते की हो. मीरा तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारून रडू लागते. हे सगळं पाहून अंबिकाच्याही डोळ्यात पाणी येतं. पण त्याच क्षणी अंबिकाच्या लगेच लक्षात येतं की त्यांना पहिला संकेत मिळाला आहे. अंबिका आनंदाने मीराला म्हणते, मीरा, वेदा स्वतःहून तुझ्याकडे आली. याचा अर्थ कळतोय का तुला? मंजिरीची शक्ती क्षीण झाली आहे. हा पहिला संकेत मिळताच त्या दोघींनाही खूप आनंद होतो. इकडे अनन्या किचनमध्ये भाजी चिरत असते तेव्हा मंजिरी ते रागाने येते. ती अनन्याकडे बघत मनात बोलते, अनन्या, म्हणजे तू माझ्यासोबत गेम खेळलास, आता तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. मंजिरी किचनमध्ये येते. अनन्याचं लक्ष भाजी चिरण्यात असतं. मंजिरी तिथून एक चाकू घेते आणि अनन्यावर मागून वार करणार तितक्यात अनन्या अचानक मागे फिरते. मंजिरी पटकन तो चाकू मागे लपवते. अनन्या लगेच मंजिरीला मिठी मारते आणि आनंदाने बोलते, आई, मी तुला म्हणाले होते ना, जर तू माझं ऐकलंस तर मी तुला मोठं गिफ्ट देईन. आई, तुला माहीत आहे का गं, दादानेच मला ते लिंबू तुझ्याकडे आणायला सांगितले होते. दादाचा आता तुझ्यावर पूर्ण विश्वास बसला आहे की तू निर्दोष आहेस. फक्त मीरा वहिनी थोडीशी घट्ट धरून बसली आहे, पण दादाचा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसल्यामुळे आता मीरा वहिनीच्या हट्टाचा काहीही फरक पडत नाही. दादाला माहिती आहे की तू निर्दोष आहेस. हे ऐकून मंजिरी थोडी शांत होते. ती अनन्याला विचारते, काय करतेस? अनन्या बोलते की पास्ता. तू खाणार का? मंजिरी म्हणते, हो, तुला काही मदत करू का? अनन्या बोलते की नको, आणि ती पुन्हा भाजी चिरायला लागते. मंजिरी मनात विचार करते की अच्छा, हिला मारून काहीच उपयोग नाही. मीरा आणि अथर्वने हिला मूर्ख बनून हा सगळा गेम खेळलाय. दुसरीकडे वेदा तिच्या खोलीत तिची खेळणी शोधत असते. तेवढं तिथे अथर्व आणि मीरा येतात. वेदाला असं नेहमीसारखं खेळताना बघून ते दोघं खूप खुश होतात. मीरा विचारते, वेदा काय करतेस? वेदा बोलते, माझी डॉल सापडत नाही, कुठे आहे? अथर्व बोलतो, प्रिन्सेस, मी ठेवली होती, मी काढून देतो. त्यावर वेदा हक्काने बोलते, बाबा, माझ्या वस्तूंना हात नाही लावायचा हं. मग वेदा मीराला विचारते, आई, आपण मूव्हीला बघायला जाणार होतो ना, आज किती तारीख आहे? असं म्हणून ती कॅलेंडर बघू लागते. मीरा तिला समजावत बोलते, जाऊ दे ना वेदा, बाबांना खूप काम असतं ना, विसरले असतील ते. त्यावर वेदा बोलते, मग उद्या जायचं का? मीरा हसून होकार देते. हे ऐकताच वेदा आनंदाने मीराला किस करते. मग वेदा विचारते,
तेव्हा मीरा बोलते की आणि बाबांना असं म्हणून ती अथर्वलाही किस करते. अथर्व प्रेमाने बोलतो अजून अजून. तेव्हा वेदा त्याला 3 वेळा किस करते. अथर्व तिला जवळ घेत बोलतो माझी बबुडी माझी प्रिन्सेस, उद्यापासून मला रोज 3 वेळा किस करायचं, एक सकाळी एक दुपारी आणि एक संध्याकाळी, ठीक आहे. तेवढ्या तिथे अंबिका येते. या तिघांना असं एकत्र आणि खुश बघून तिला खूप आनंद होतो. ती बोलते तुम्हाला असं एकत्र खुश बघून खूप आनंद होतोय. अथर्व तिच्याकडे बघतो पण काहीही बोलत नाही. वेदा मीराला बोलते चल ना आई आपण खेळूया. पण मीरा तिला सांगते वेदा आधी अभ्यास कर मग खेळूया. वेदा बोलते की ठीक आहे म्हणून ती अभ्यासाला निघून जाते. वेदा गेल्यावर अथर्व बोलतो आपल्याकडे वेळ असताना तर आपण उद्या नक्की वेदाला मूवीला घेऊन गेलो असतो. त्यावर मीरा चिंतेत बोलते बरोबर आहे तुमचं पण वेळच नाही आहे ना आपल्याकडे. अंबिकामध्येच बोलते ती मंजिरी पण कुठे आहे काही माहीत नाही. आतापर्यंत तिला सगळं कळलंही असेल. अथर्व त्यावर म्हणतो कळलं तर असेलच पण यापुढे वेदाला आपण आपल्यासोबतच ठेवायचं. तेव्हा मीरा अथर्वला आठवण करून देते वेदाचे बाबा वेदा फक्त 12 तासांसाठीच अशी असणार आहे. 12 तासानंतर ती पुन्हा मंजिरीच्या प्रभावाखाली येऊन आपल्याशी तशीच वागणार आहे. यावर अंबिका ठामपणे बोलते नाही हे सगळं घडून 12 तास संपण्याच्या आतच आपण मंजिरीला त्या पिंजऱ्यात कैद करायचं आणि तिचा अंत करायचा. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते. मार्जरी तिच्या डोक्यावर हात ठेवत आणि घाबरून बोलते अनर्थ अनर्थ मंजिरी अनर्थ, तुझ्या रक्तात काहीतरी मिसळले पण ते काय आहे हे कळत नाही, हे कळण्याच्या पलीकडे आहे. तेव्हा मंजिरी रागात बोलते मार्जरी आता काय करायचं, त्या अनन्याच्या मूर्खपणाची शिक्षा आज मी भोगते. त्या सगळ्यांनी तिला मूर्ख बनवून हा प्लॅन रचला. पण लगेच मंजिरीला काहीतरी आठवतं आणि ती बोलते मार्जरी मी माझं रक्त बदलू शकते, मी माझं रक्त बदलू शकते. असं म्हणून मंजिरी तिच्या कालमुखी मणीसोबत काहीतरी मंत्र पुटपुटायला लागते. पण तिच्या अंगातील शक्ती क्षीण झालेली असल्यामुळे त्या मंत्राचा काहीही प्रभाव पडत नाही. ती घाबरून बोलते मला एवढं अशक्त का वाटते, माझी शक्ती का काम करत नाही. तेव्हा मार्जरी तिला बोलते की आता त्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. मंजिरी लगेच आपला हात पुढे करते. मार्जरी तिच्या नखांनी मंजिरीच्या हातावर जोरदार ओरखडा मारते. स्क्रॅच ओढते. मंजिरीच्या हातून टपटप रक्त खाली सांडू लागतं. रक्ताच्या थेंबाकडे बघत मंजिरी मार्जरीला अस्वस्थपणे बोलते मला निघायला हवं, मला आत्ताच्या आत्ता इथून निघायला हवं. इकडे अनन्या पास्ता बनवून आणते. अथर्व मंजिरीला शोधत चाललेला असतो. तेव्हा अनन्या त्याला थांबवते आणि बोलते दादा पास्ता खाणार का. त्यावर अथर्व बोलतो की अनन्या मला आता भूक नाही आहे, आपण नंतर बोलूया. तेव्हा अनन्या सांगते की दादा मला खरं तर तुला खूप मोठी पार्टी द्यायची होती पण आज नाही. दादा मी खूप खुश आहे की तुला आईबद्दल सगळं सत्य कळलं. आता मीरा वहिनीचं काय ते तू बघून घे. दादा एक काम कर ना तू सगळ्यांसमोरच सांग ना जे काही आईबद्दल तुला वाटतं ते. त्यावर अथर्व तिला घाईघाईत सांगतो अनन्या मला जरा काम आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतो. आणि असं सांगून तो तिथून निघून जातो. तेवढ्यात तिथे माया येते आणि हे सगळं ऐकलेलं असतं. माया अनन्याला येऊन विचारते की अनन्या मी तर मंजिरी मॅडमच्या टीममध्ये आहे, तू पण आहेस ना, अथर्व पण आपल्या टीममध्ये आला आहेत का. तेव्हा अनन्या तिला उत्तर देते काय बोलतेस तू, अगं कसली टीम, ही आपली फॅमिली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की एक ना एक दिवस ही फॅमिली नक्कीच एकत्र येणार. इकडे मंजिरी मार्जरीकडून परत येत असते. तिच्या हातातून टपटप रक्त सांडत असतं आणि जसे त्याचे रक्ताचे थेंब जमिनीवर आणि झाडाझुडपांवर पडतात तशी ती झाडं जळत असतात. मंजिरी संतापाने बडबड करत असते इतके दिवस माझ्याच घरात राहून सगळ्यांवर मात केली पण आज यांनी मला मूर्ख बनवलं. मीरा अथर्व अंबिका मी तुम्हाला सोडणार नाही पण माझी शक्ती नक्की कशाने कमी झाली हेच मला कळत नाही. हे जाणून घेण्यासाठी आधी माझी शक्ती परत यायला हवी. दुसरीकडे अथर्व मंजिरीला शोधत बाहेर येतो. तेवढ्यात अंबिकाही तिथे येते आणि बोलते की अथर्व इकडे तिकडे बघत असतो तू आणि बोलतो की तू अशी अचानक हाक मारतेस ना की तू कुठे आहे ते कळतच नाही. अंबिका त्याला सांगते मंजिरी घरात कुठेच नाही, तिला शोधायला हवं. अथर्व घड्याकडे बघत काळजीने बोलतो हो तिची शक्ती कमी झाली आहे आणि आपल्याकडे आता 12 ताससुद्धा उरलेले नाहीत. तेवढ्यात अथर्वला समोरून मंजिरी येताना दिसते. तो घाबरून अंबिकाला म्हणतो अंबिका मंजिरी येते, चल आपण आता तिला दिसता कामा नये. अथर्व पटकन घरात जाऊन दरवाजा मागे लपतो. अंबिका एका बाजूला आणि अथर्व दुसऱ्या बाजूला लपलेला असतात. अथर्व पुन्हा कन्फर्म करतो अंबिका आहेस ना. अंबिका उत्तर देते हो मी इथेच आहे. अथर्व विचारतो मंजिरीला पिंजऱ्यात कसं कैद करायचं. अंबिका सांगते तिची शक्ती कमी झाल्यामुळे आता माझी शक्ती तिच्यावर भारी पडू शकते. थकलेली मंजिरी हॉलमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात अंबिका टिचकी वाजवते आणि मागून वेदा हाक मारते आजी. मंजिरी प्रचंड रागाने मागे वळून बघते आणि ओरडते वेदा तुला मी आज सोडणार नाही, आज तुला माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही. वेदा त्याला अजिबात न घाबरता चिडवत बोलते आजी तू मला पकडू शकतेस, ये ना मला पकड. वेदा पुढे पळते आणि मंजिरी वेदा थांब म्हणत तिच्या मागे धावते. त्या दोघी निघून गेल्यावर अथर्व आणि अंबिका लपलेल्या जागेवरून बाहेर येतात. अथर्व म्हणतो कमाल केलीस अंबिका. अंबिका हसून उत्तर देते की अथर्व
पण आपला प्लॅन वर्क होणार का? तेव्हा अंबिका बोलते की नक्कीच वर्क होणार. अंबिका बोलते की मंजिरी आता वेदाच्या पाठीमागे नाही तर तिच्या आनंदाच्या पाठीमागे गेली आहे. अंबिका असं बोलते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे हे एपिसोड रिव्ह्यू आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.